नमस्कार। आता सुभेदारांच्या घरात प्रतिमा आणि प्रिया आलेल्या असतात। आता प्रिया ही नाटक करत सायलीवर आरोप करते की तिने माझा तव्यावर हात भाजला, पण प्रतिमाला माहीत असतं की सायली असं काहीच करू शकत नाही। त्यामुळे प्रतिमा तिला तिथे काहीच बोलत नाही। घरी आल्यावर प्रतिमा प्रियाला म्हणते, काय ग तन्वी, तू खोटं बोललीस ना की सायलीने तुझा तव्यावर हात भाजला, पण असं काही झालं नव्हतं, माहीत आहे मला, कारण सायली कुणालाही स्वतःहून त्रास देणाऱ्यातली नाहीये। तू स्वतःहून हात ठेवलास आणि तिच्यावर खोटा आळ घेतलास, बरोबर आहे ना? तेव्हा तन्वी म्हणते, नाही ग आई, मी कशाला खोटं बोलू, त्या सायलीने खरंच माझा हात भाजला होता। तेव्हा प्रतिमा म्हणते, गप्प बस, खोटं बोलू नकोस, तू कशी आहेस आणि सायली कशी आहे ना मला चांगलंच माहीत आहे। सायली असं करूच शकत नाही। अगं, सायलीने माझी इतकी काळजी घेतली आहे ना, तिने कधी माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आणू दिलं नाही आणि ती दुसऱ्यांना कधीच दुःखात बघू शकत नाही, दुसऱ्यांना ती त्रास देऊ शकत नाही। तेव्हा लगेच तन्वीला राग येतो। प्रिया म्हणते, वा ग वा आई, तू माझी आई आहेस का तिची? तू माझी आई असून सुद्धा तिची बाजू कशी काय घेऊ शकतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, कारण सायली मुलगी आहेस तशी, सोज्वळ, शांत, सालस, तुझ्यासारखी नाही ती खोटारडी। तेव्हा आता प्रियाला प्रतिमा खोटारडी म्हणाल्यामुळे खूपच राग येतो। प्रिया प्रतिमावर हात उचलते, आई। तेवढ्यात तिथे रविराज येतो। रविराज म्हणतो, तन्वी काय करतेस तू, तुझ्या आईवर हात उचलतेस? अगं, लाज नाही वाटत तुला असं वागताना? तेव्हा लगेच प्रिया म्हणते, बघा ना बाबा, अहो आम्ही आता सुभेदारांच्या घरात गेलो होतो, तर तिथे आईने सायलीची बाजू घेते आणि इथे येऊन माझ्याशी भांडते। तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, नाही रविराज, हिने सुभेदारांच्या घरात स्वतःहून तव्यावर हात ठेवला आणि सांगते सायलीने माझा तव्यावर हात भाजला, असा खोटेपणा केला हिने सुभेदारांच्या घरात। ती तिथे सायलीला कमी लेखण्याचा, सायलीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती। ते नाही मला आवडलं, कारण तुम्हाला तरी असं वाटतं का की सायली कुणाला त्रास देऊ शकते? तेव्हा रविराज म्हणतो, नाही, सायली काही करेल, पण दुसऱ्यांना त्रास देणाऱ्यातली मुलगी नाही आहे। तेव्हा लगेच प्रिया म्हणते, बाबा, म्हणजे तुम्हाला सुद्धा सायलीवर विश्वास आहे, स्वतःच्या मुलीवर नाही, म्हणजे मी काय खोटं बोलते का? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, तू खोटं बोलतेस, सायली असं करूच शकत नाही। आता प्रियाला प्रतिमाचा खूपच राग येतो। प्रिया तावातावाने तिथून निघून जाते। प्रतिमा रविराजला म्हणते, रविराज, काही करा, पण हिचे सुभेदारांचे दरवाजे कायमचे बंद करा, नाहीतर ही तन्वी ना सारखी सारखी सुभेदारांच्या घरात जाऊन तिथे सायली आणि अर्जुनमध्ये भांडणं लावत बसेल। तुम्ही काहीतरी करा। रविराज म्हणतो, बघतो मी काय करायचं ते। तेव्हा रविराज आता प्रियाशी बोलायला येतो। रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी बाळा, अगं तू आता इथून पुढे कधीच सुभेदारांच्या घरात जाऊ नकोस, तिथे गेल्यावर तुझा अपमान होतो ना, मग तुला तिथे जायची काहीच गरज नाही आहे। तेव्हा प्रिया म्हणते, पण बाबा, मला पूर्ण आजीची आठवण येते, मला तिला भेटावंसं वाटतं। असं नाटक करत प्रिया म्हणते, तिला तर काही पूर्ण आजीची आठवण येत नसते, तिला फक्त तिथे सायलीला त्रास देण्यासाठी जायचं असतं। आता रविराज म्हणतो, नाही, जरी आठवण आली तरी तू जायचं नाहीस। मी तुला सांगितलं आहे ना, ती लोकं आपल्यासाठी मेली आहेत, त्यांनी नेहमीच तुला पाण्यात बघितलं, तुझ्या डोळ्यात पाणी आणलं, तुझा विश्वासघात केला, अशा माणसांकडे मी सुद्धा नाही आणि तू सुद्धा जायचं नाही। प्रतिमाला जायचं असेल तर जाऊ दे। आता रविराजचं ते बोलणं ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।